देशामध्ये पुरुषाचा देखील तितकाच मोठा हात असतो आणि हे दामले परिवार हे जे दाम्पत्य ते नेहमीच समाजसेवेसाठी अतिशय सुंदर काम करत असतं. वेलकम, तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. राहुल, काही सन्मान असतील ते कंटिन्यू करूयात, अन्यथा आपल्याला मॅच सुरू करायला हरकत नाहीये. मयूर दादा, चला या आपण मॅच स्टार्ट करूयात. सामन्याची होती या ठिकाणी सुरुवात. ऑन स्क्रीन तुम्ही पाहता बदलापूर शहराला येत्या 5 वर्षामध्ये उपनगराध्यक्षा म्हणून, नगरसेविका म्हणून सगळा हा जो परिवार आहे एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल ही मा भवानी चरणी प्रार्थना. आणि राजकीय क्षेत्रात समाजकार्य करताना तुम्हाला भरभरून यश मिळो हीच मा भवानी आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना. लढाईची होतीये सुरुवात. एका बाजूला टीम हर्ष श्रीलवन जयशंकर चांदई, तर त्यांना फाइट करतीये टीम नॅन्सी लवन चौटा हिरवा एकवीरा मानकोली. डाव सुरू झाला. सलामीची जोडी विनीत आणि सौरभ. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक कोलंबे. व्हॉट अ शॉट, ब्युटी ऑफ क्रिकेट. काढला कवसला, स्वीप कव बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्याची बॅटिंग करताना विनीत माळी भन्नाट फॉर्म मध्ये आणि म्हटलं जाताना प्रवीण रोशन आयुष्य छान थोडं लहान, रडतोस का वेडा लढण्यास शान. काट्यातही फुलांची झुलती कमान, उचलून घ्या हवं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कणूंचा धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. यश अपयश त्याच्या सावली खाली अगदी कधी पाण्यानं भरलेली उंझळ तर कधी हात रिकामे. पाण्याच्या एका थेंबासाठी देखील पाहावी लागणारी वाट. जसं आयुष्यात तसं क्रिकेटच्या रणसंग्रामात कधी चौकार षटकार तर कधी एकेका रनसाठी धावा धाव देखील आहे. बट आज रन्स मध्ये मालामाल टीम मानकोली. मागचा सामना सुपर 10चा 68 बनवले आणि त्या डिफेंड केल्या. या मॅच मध्ये देखील सुरुवात धमाकेदार झाली आहे. फलंदाज विनीत माळीच्या बॅट मधून आले 3 बॉल मध्ये 2 चौकार. एका बाजूला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जयशंकर चांदई श्री हर्ष लवन या नावानं खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला ज्या गावात सध्याच्या घडीला सर्वाधिक मोठं क्रिकेट महाराष्ट्रातील खेळलं जातं गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी, त्याला बिलोंग करणारा चौटा हिरवा एकवीरा मानकोली. टॉप 5 में रायगढ़ की एक टीम बची है चांदई, जो करजत से बिलोंग करती है. लगातार 2 चौके और मिड ऑन पर सिंगल यहाँ पर आता हुआ. ओमकार जी, आप टॉप 5 के मुकाबले देख रहे हैं. इससे पहले 12-13 नागआउट जीती. रोहित के बल्ला 8 गेंद पे 20 रनों की धुआंधार पारी खेली. नागआउट टीम को जीत मिलने के बाद वो टीम आगे पहुंची है, लेकिन रायगढ़ की एक टीम बची है टॉप 5 में. चांदई संघर्ष कर रहे मुकाबले में. कहते हैं जब तक सांस है तब तक आस है, और यह आस लगा के रखे सभी टीम के खिलाड़ी. ओमकार जी ने कहा कि 365 दिन इंतजार होता है, 1 साल स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक का, और चैंपियन बनना उतना ही जरूरी है. ऋतिक कोलंबे हेलीकॉप्टर ड्राइव होता हुआ ऑन साइड पे, ऑन ड्राइव का स्ट्रोक है. क्विक सिंगल, एक मुकम्मल हुआ यहाँ पर. तर नक्कीच एक सिंगल ऍड झाली आहे. धावफलक 1 ने पुढे चाललाय. 9 धावा धावफलकावरती, 9 धावा स्कोर कार्ड वरात. मागच्या 5 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावरती आता ऍड होतील. डोंट वरी मानकोली, अभी ठीक कर देता हूं. एक सिंगल नुकतीच ऍड झाली आहे. 2 चौकार 2 सिंगल. प्रोजेक्टेड स्कोर 60 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. हाफ वॉली घेऊन सॉफ्ट हँड ड्राईव्ह करताना शॉट कव्हरला एक सिंगल मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक मैदानावरती संपन्न झालं. या ठिकाणी पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती बिनबाद जिंदाबाद सुरुवात. 11 रन्स झाल्यात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन पाटील सर आपल्या सोबत आहेत. म्हटलं जातं ना रोशन सर, कठीण काळ तात्पुरता असतो पण मेहनत कायमची असते. आणि आज त्या मेहनतीनं मरुदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांनी साम्राज्य उभं केलंय. आणि 8वं पर्व त्याच्यात ते सर्व, आणि त्याच्यावरती आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला गर्व असं मयूर ग्रुप प्रेझेंट हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतं. पहिल्यांदा खरं तरी या स्पर्धेमध्ये तुम्ही जोडला गेलात, कसं वाटलं? आणि आता सुपर 5 ची मॅच समोर, त्यातल्या त्यात मानकोली आणि चांदई, एक मोठी लढाई मैदानावरती आहे, काय म्हणाल? अगदी पंचतारांकित लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये खेळण्याची आस, खेळण्याची ओढ ही नेहमीच प्रत्येक खेळाडूच्या मनोमनी असते. आणि हा चषक जिंकण्यासाठी सर्वतोपरी खेळाडू नेहमीच पूर्णपणे सकारात्मक खेळ हा साकार करत असतात. त्या दर्जाचं आयोजन मयूर ग्रुपच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. अगली पेशकश
लेन जर पाहिली तर व्हाईट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. अलीकडचं पहिलं षटक प्रवीण सर जर पाहिलं तर ते धाकड राहिले आणि पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती मुसंडी मारताना पाहिली आणि आता एक नाकार घेईल संघ जाऊन पोहोचतोय 12च्या घरात. चिराग गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्वप्न मोठं ठेवा, कारण विचार जितका मोठा तितकीच यशाची उंची मोठी. हाफ हेलिकॉप्टर ऑन साइडला ड्राईव्ह, हा फटका, क्विक सिंगल. 13 वरती 0. चांगली मोठी मॅच होईल, कारण एक संघ कर्जत तालुक्याचा संघ आहे आणि एक संघ भिवंडी तालुक्याचा. आणि हा सामना रायगड वर्सेस ठाणे म्हणू शकतो आपण. काली रायगड ठाणे सामना झाला. 50K 50,000 प्रेक्षकांनी पाहिला. ओमकार शेट्टे यांचा आवाज, मच्छिंद्र पाटील सर, जयजी भोसले, बाबूशा, काय रंगतदार समालोचन केलं. अफलातून लाऊड अपील. विकेटच्या मधोमध पायचीत फलंदाज LBW. म्हणून म्हणालो ना, चांदेईकरांना हलक्यात घेऊ नका. चांदेईकरात चांदी नाही तर आयुष्याचं सोनं करायला आलेत. आली आहे पहिली विकेट आणि धक्का लागलाय. 13ला नंबर 1 चिरागच्या खात्यात पहिली विकेट ऍड झाली आहे. फलंदाज सौरभ बॅक टू डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का लागला. पहिला ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा प्रकारे अंपायरचा इशारा आला. यस, अपील खूप स्ट्रॉंग झालं. कॉन्फिडंट होता तिकडे यष्टी रक्षक, बॉलर, ऑल टीम आणि एक स्ट्रॉंग अपील. तदनंतर अंपायरचा एक चांगला निर्णय. बरोबर ऑफ स्टंपला बॉल हिट करत होता आणि त्या ठिकाणी फलंदाज झालेत बाद. न्यू बॅटर मैदानावरती इंटर होतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावरती पोहोचताना तुम्हाला पाहायला मिळतोय वैभव माई. आणि या मॅच मध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवा, मानकोलीने याआधी कुणाला हरवलाय, चांदईने याआधी सामने कसे जिंकलेत, महत्वाचं ते नाहीये. प्रत्येक सामना आहे ना येथे एक नवीन अध्याय. कारण लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. त्यामुळे पंखावरती ठेव विश्वास मित्रा, घे भरारी झोकात आणि कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. कारण आयुष्य म्हणजे शॉर्ट अँड स्वीट. म्हणजे काय, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाला तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न मित्रांनो इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. पहिली विकेट आली आहे चांदईच्या खात्यात. काय म्हणशील रोशन? 13ला 1 बाद टीम चांदई. वैभव माई बॅटिंग ट्रॅकवर. अगदी ग्रेट स्टार्ट. दोन संघांच्या माध्यमातून फटका काहीसा फसतोय मिडॉन कडे. क्षेत्ररक्षक तैनात. आतिश इजेल तो पकडलाय. आतिश कोलंबेने आता भोपू वाजायला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांचा जल्लोष आहे युवराज सिंग स्टँड मध्ये. खचाखच भरला युवराज सिंग स्टँड. चांदईच्या प्रेक्षकांचा आवडता तो स्टँड आहे, कारण मागच्या सामन्यात टॉप 10 सामना झाला कासगाव विरोधात चांदई. कासगावचे प्रेक्षक होते अजिंक्य राणे स्टँड मध्ये, चांदईचे प्रेक्षक होते युवराज सिंग स्टँड मध्ये. आणि तो स्टँड पुन्हा एकदा जागा झालाय. असं वाटतं ही स्पर्धा आपण वेस्ट इंडिज मध्ये करतो की काय, हे भोंगे वाजतात या मॅच मध्ये. अफलातून. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की अशक्य असं काहीच नाही जर तुमच्याकडे जिद्द असेल. आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाज युवराजच्या स्टँड मध्ये चांदेईकर का बसू नये? डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना तर षटकार गोल्डन मारून त्यांना या स्पर्धेमध्ये सुपर 5 आणलंय. आणि गोल्डन 6 ज्यांना मारला त्याचं नाव होतं शांताराम. नाव पुराण, आनंद त्यांना नवा दिलाय. सलग 3 बॉल 3 विकेट घेतले. विकेट हॅट्रिक जर इथे कंप्लीट केली तर प्रफुल्ल अडांगले साहेबांकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. 2 ओव्हर नंतर आपण सामना थोडंसं थांबवतोय, पण काही मान्यवरांना इथून रजा घ्यायची आहे, त्यामुळे त्यांचा सन्मान जरुरी आहे. त्यामुळे 2 ओव्हर नंतर आपण मॅच थोडीशी थांबवतोय. धन्यवाद. 13 वरती 2 धावा एवढ्या खास झाल्या नाहीयेत ज्या भिवंडीच्या गोरसेबस संघाविरोधात मानकुली संघाने बॅटिंग केली होती. तो परफॉर्मन्स पाहायला भेटत नाहीये. बॉल तयार चिराग कोलंबे. बेस्ट टायमिंग, बॅटची कडा आणि फलंदाज सेफ इथे असतील, परंतु चांगलं प्रयत्न केलं होतं. बॅटकटने शॉट फाईन लेगले चेंडू स्टॉप केलं. डॉट बॉल. रुबी कट, चायनीज कट. अगदी बॅटला लागल्यानंतर थोडासा बॉल मागे आला. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. 13ला 2. अगदी 13 या आकड्यावरनं आहे ना पुढे जायला सध्या तयार नाहीये मानकोली. सुरुवात आता चांगली आहे चांदईसाठी, बट कसं विसरून चालेल नॉन स्ट्रायकर एंडला यंदाच्या हंगामात 16 अर्धशतक झळकावणारा विनीत कायराम माळी बॅटिंग करतोय. शफल झाले ऑन साइडला. नो लुक स्टाईल फ्लिक सौरवच्या बॅट मधनं. काय ते टायमिंग, काय तो फटका, काय ते फुटवर्क, काय ते एलिव्हेशन, एकदम ओके मध्ये चाललंय सगळं. बॉल स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द नाईट, षटकार आलाय. मातीचा गंध पसरला रे.
थँक्यू डीजे. अगदी पिबनचं पहिलं षटक पाहिलं, त्यामध्ये अगदी 11 धाव संख्येची लयलूट आणि त्यानंतर अगदी चिराग कोळंबेनं उत्कृष्ट गोलंदाजी साकार केली, परंतु या गोलंदाजाविरोधात अटके पार अजून एक धमाकेदार षटकार. चर्चा होती कॉम्बॉक्स मध्ये की रिप्ले मागच्या चेंडूचा आला नाही, परंतु आता आलाय रिप्ले. फलंदाजांनी स्वतः रिप्ले केलाय फ्लिक करत असताना अक्रॉस द लाईन आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे चांदेचे प्रेक्षक आहेत. युवराज सिंग स्टँड मध्ये, प्रेक्षकांसाठी सॅल्यूट, षटकार. राहुल 2 षटकं पूर्ण झाली आहेत. काही सन्मान आपल्याला करायचे आहेत, पाहुणे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांच्या सन्मानाकडे स्वागताकडे आपण वळतोय का राहुल? यस, लगेच आपण सन्मान करू. मी विनंती करेल, खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष ताई, खरं तर प्रियंका ताई आशिष दामलेत, आणि ताईंना मी विनंती करेल आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी. चला ताई या आपण. हार्दिका ताई पिसेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण उपनगराध्यक्षा प्रियंका ताई दामले यांचा सन्मान करावा. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना खरं तर प्रियंका ताई दामले म्हटलं की नेहमीच आपण पाहतोय आशिषजी दामले साहेब असतील. बदलापूर म्हटलं की बदलापुरामध्ये सातत्याने गोरगरिबांची सेवा, मग त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा, या 3 गोष्टी आपण नेहमीच पाहतोय. आणि नेहमीच आपण जर पाहिला असेल तर दामले परिवाराच्या वतीनं जेवणाची सोय खरं तर गरजू व्यक्तिमत्वासाठी केली जाते. आणि आपण पाहतोय सातत्याने 90% आपण जर पाहिलं असेल तर समाजकारण आणि 10% राजकारण करणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि खरं तर हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मी ताईंना विनंती करेल आपल्या मधुरवाडीतून आपण 2 शब्द आम्हाला शुभेच्छा द्यावा. आज खरं या ठिकाणी यायची माझी पहिलीच वेळ आहे. जरी बरेच वर्षापासून मयूरदादा हे क्रिकेटचे सामने घडवत असला तरी हो, नेहमी आशिष दामले नेहमी येतात. आज मला येण्याचा योग आला आणि खरंच मयूरदादा इतकं छान तुझं ऑर्गनायझेशन आहे आणि मुळात तुझ्यामुळे आज एवढ्या यंगस्टर्सला प्रोत्साहन भेटतं आणि त्यांना एवढा चान्स भेटतोय की ते इकडे आपलं परफॉर्मन्स देऊ शकतात किंवा खेळू शकतात. खूप छान आहे आणि खरंच मैदानापासून आणि तुझं ऑर्गनायझेशन पासून आणि सगळ्या टीमला एकत्रित घेऊन एवढं सगळं हे करणं खरंच हो 82 बापरे. त्याच्यामुळे खरंच कमेंडेबल आहे आणि तुझं खरंच खूप खूप कौतुक आहे. अशीच प्रगती करत राहा आणि आमच्या शुभेच्छा कायमच तुझ्यासोबत आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यानंतर मी विनंती करेल नगरसेविका सुगंधताई पाटील आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती पार पाडतोय. खरं तर या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे मान्यवर जोडले गेलेत, त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. नगरसेविका आपण पाहतोय खरं तर सुगंधताई पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. हार्दिकाताई पिसेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. यस, खरं तर बदलापुराची स्पर्धा रंगती आणि बदलापुराचे आमचे नगरसेविका सुगंधताई यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. त्यानंतर मी विनंती करेल आरोग्य सभापती किरणजी भोईर साहेब भारतीय जनता पार्टी आपण या. आपलाही सन्मान आम्ही इथे पार पाडतोय. किरणजी भोईर साहेब आपण यावं. आणि याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर सातत्याने आपण पाहिला असाल आमदार किसनजी कतोरे साहेबांच्या नावानं एक मोठी स्पर्धा भरवली आणि त्यानंतर आपण पाहतोय जोवेली गावचे उद्योजक समाजसेवक आपण पाहतोय हरिजी पंढरीनाथ धुळे साहेबांचं आगमन होतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत बळीशेठ धुळे आपणही जोडले गेलेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत आपण पाहतोय खरं तर आमचे पांडुरंगजी भोईर आंबेशिव हे देखील जोडले गेलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रामजी लिये साहेब आपणास विनंती आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही इथे करतोय. त्यानंतर सागरजी सावंत समाजसेवक प्रफुल्लजी अडांगले आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. कैलासदादा राऊत आपण या. धनाजी इरमाळी साहेब आपल्याशी विनंती आहे. बघा ज्या मान्यवरांचं आम्ही नाव घेतोय आपण यावं. आपला सन्मान आम्ही इथे मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. चला राम लिये साहेबांचा सन्मान आपण इथे पार पाडतोय यावं आपण. आज सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना सागरजी सावंत समाजसेवक प्रफुल्लजी अडांगळे आपणाशी विनंती आपण या. कैलासजी राऊत धनाजी इरमाळी त्यानंतर तुषारजी पवार आपणाशी विनंती आपण या. संतेजी बनसोडे आपण या. चला या बस सन्मानाचा स्वीकार करावा.
या पण प्रफुल्लजी अडांगळे यांनाही विनंती आहे, रामदादा लिये आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पडत असताना सोबतच सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान हा आपण देवाप्रमाणे करत असतो आणि हा सन्मान आता होत असताना त्यानंतर मी विनंती करेल, चला धनाजी इरमाळी साहेब आपण या, चला ड्रिंक्स ब्रेक करून घ्या, तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. अभिजितजी कदम त्यासोबत प्रफुल्लजी अडांगळे आणि राहुलजी त्रिकोण हे मान्यवर इथे जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत संदेशजी बनसोडे आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला मोलाचा वेळ आपण दिलात, त्यामुळे आपलंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. किरणजी भोईर साहेब किरणजी भोईर साहेबांना मी विनंती करेल, आपल्या मधुर वाणीतून आपण खरं तर या स्पर्धेला 2 शब्द शुभेच्छा द्या, मार्गदर्शन आपण करावं, कारण आरोग्य सभापती म्हणून त्याची ओळख आहे आणि रॅसिंग नगरसेवक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्वर्गवासी जगन्नाथ पिसेकर या अतिशय सुंदर अशा स्टेडियममध्ये आमचे मित्र छोटे बंधू मयूर पिसेकर आणि प्रतीक या दोन्ही भावांनी जी मेहनत घेऊन या ठिकाणी जे सामने आयोजित करण्यात आले आणि खरं तर याची ख्याती अशी इथपर्यंत आहे मयूरचे, या मैदानाची, या ग्राउंडचे, की आम्ही परदेशात होतो, काल परवाच आलो, त्या ठिकाणी देखील लाईव्ह आम्ही त्या ठिकाणी या मॅचेस तिथे बघत होतो. आणि काल बदलापूर नगरपालिकेचे सर्वच नगरसेवक म्हणजे राजनदादा असतील, शरदजी तेली, काल आम्ही एक ठिकाणी आमची मीटिंग होती ती आटपून तिथे जेवण करत असताना पण आम्ही त्या मॅचेस त्या ठिकाणी लाईव्ह बघत होतो. मला वाटतं ठाणा आणि रायगडच्या मॅचेस होत्या. त्यामुळे एवढ्या सुंदर ग्राउंडवर या मॅचेस त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्या बघण्याचा मोह आम्हाला आवरता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही दोन्ही भावांचं मी मनापासून कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. आज खरं तर मयूर आमदार कथोरे साहेब आले असते तर तुझ्या आयुष्याचा आज एक वेगळा टर्निंग पॉईंट होता, परंतु आपण नंतर त्याबद्दल सविस्तर चर्चा करू. पण मला त्याबद्दल खूप आनंद होता की एक तरुण आणि होतकरू जो काहीतरी पुढे येऊन आपल्या या समाजातील तरुणांसाठी, यंगस्टरसाठी, त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करतोय. मला वाटतं की आपल्या परिसरातील ग्रामीण भाग असतील, आपल्या ग्रामीण भागातील काही तरुण असतील, हे असे मैदानं बघायला मिळत नाही, परंतु त्यांच्यासाठी स्वतः खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध करतोय. त्यासाठी खरोखरच तुझं मनापासून अभिनंदन केलंच पाहिजे. परंतु मला एक सांगावंसं वाटेल की तुझ्यासारखा जर एखादा तरुण जर राजकारणातनं जर एखाद्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जर असता तर मला त्याबद्दल अतिशय आनंद झाला असता. कारण की तू समाजकारण करतोच आहेस, त्या माध्यमात राजकारणातनं आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या तरुणांसाठी काहीतरी आणखीन करण्याची तुला जी रुची आहे, जी आवड आहे, तुम्ही दोन्ही भावांना नक्कीच तुम्ही त्यामध्ये आणखीन काहीतरी चांगलं करू शकता, याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून आता क्रीडा महोत्सव देखील आपण भरवतोय, त्याबद्दल मी तुम्हाला आवाहन देखील करेन की आपण आणखीन चांगल्या स्पर्धा आयोजन करून नक्कीच त्या माध्यमातून आपल्या तरुणांना पुढे येण्यासाठी तुम्ही चांगला वाव द्याल, याबद्दल मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि तुझ्या ज्या दरवर्षीचं जे आयोजन असतं, मला वाटतं की वर्षानुवर्ष त्या आयोजनामध्ये आणखीन चांगली नियोजनामध्ये त्यामध्ये चांगली सुंदरता येते. मला वाटतं की भविष्यामध्ये मयूरजी इंटरनॅशनल आपल्या डोमेस्टिक मॅचेस देखील या ठिकाणी होतील, त्याबद्दल तू चांगलं स्टेडियम देखील या ठिकाणी त्या बनवशील, याबद्दल मला विश्वास आहे. आणि भविष्यामध्ये आता विकास आराखडा आपला नगर परिषदेचा मंजूर होणार आहे, त्यामध्ये मला वाटतं की याचं स्टेडियम म्हणून रिझर्वेशन देखील पडेल. त्यामुळे नक्कीच तुझ्यासारख्या जोडून दोन्ही पिसेकर बंधू आहेत तुम्ही, तसे आपण नातेवाईक आहात, मला अतिशय आनंद वाटतो तुमचा आणि गर्व देखील हेवा वाटतो की खरोखरच तुम्ही या मुलांसाठी जे काही करतात. आणि मला वाटतं की यासाठी स्पर्धेचे पारितोषिक देखील फार मोठ्या प्रमाणात आहेत, लाखोच्या मध्ये ते पारितोषिक आहेत आणि बाईक्स वगैरे देखील आहेत, 10 बाईक. एवढी बक्षिसं या फार कुठे काही बघायला मिळत नाही. आणि मी फारसा क्रिकेट मॅचेस कधी बघत नाहीत, मी शक्यतो व्हॉलीबॉलमध्ये आम्ही त्यामध्ये खरं तर प्रत्येकाने एक वेगवेगळा खेळ घेतला पाहिजे.
तुम्ही जसं क्रिकेटमध्ये झोकून दिलंय आणि त्या मुलांसाठी काहीतरी करता, एवढी मोठी मोठी बक्षिसं देऊन त्यांना उत्साहित करतात, त्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मनस्वी मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी बोलून आमचा जो यथोचित सन्मान केला त्याबद्दल तुमच्या पिसेकर बंधूंचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. वेळ बदलायला वेळ लागतो, परंतु प्रयत्न कधी थांबवू नका. ऑन स्क्रीनवरती सन्मान्य पाहुणे ज्यांचे शुभ असते ते आपण या स्पर्धेचा मनोगत देखील ऐकलं. धन्यवाद या व्यासपीठावरती येण्यासाठी. VIP डाईजवरती गेस्ट इज अवर गॉड. थँक्यू सो मच. न बॅक टू मॅच आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. टॉप 5चा सामना आपण इथे पाहतोय आणि जिथे रायगडचा एक संघ पोहोचलाय पुढे टॉप 5ला. चांदई संघ, कर्जत तालुक्याचा संघ, त्यांच्या विरोधात भिवंडी तालुक्याचा मानकोली संघ उतरलाय आणि खास करून फलंदाज विनीत माली 6 बॉल 11, सौरभने 3 बॉल 12 काढलेत. 25 वरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अपयश म्हणजे संपलं नाही तर अजून शिकायचं बाकी आहे. हे अपयश तुम्हाला शिकवत असतं. फेलियर इज द बेस्ट टीचर. फेल होने से कभी मत डरो. ट्राय बेस्ट. विनीत माली स्ट्राइक एंडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फॉलिंग स्वीप करत असताना डायरेक्ट हिट केले, बचावले गेले. क्विक सिंगल, एक धाव कंप्लीट केली आहे. प्रोजेक्टेड स्कोर 63 बनवू शकतात याच रन रेटने टॉप 5 साठी. अगदी दमदार लढतीचा आगाज आहे मानकुली संघाच्या अगेन्स्ट चांदई. क्रिकेटची द्वारकामाई आज पूर्णपणे क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून संपूर्ण खचाखच भरलेली पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल आणि दमदार दर्जाचं आयोजन स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं आपल्याला पाहायला मिळतं. आज पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली आणि निश्चितच त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नुकताच पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न होताना पाहिला. अर्पुण या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे, प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाली. अशी अतिशय लाभदायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. काय म्हणशील ओंकार सर, ज्या पद्धतीने आज चांगला माहोल बनलाय. आज हे मयूरदादांना कमवलेला त्याच्या आयुष्यातील वैभव आहे. राजकीय क्षेत्रातील पुढे काही चाहूल कुणाला लागेल ना लागेल, मात्र आज क्रिकेटच्या क्षेत्रावरती कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान क्षेत्रामध्ये मयूरदादा पिसेकर हे नाव अगदी अभिमानानं घेतलं जातं आणि अभिमानच नाही ते गर्व आहे. मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर, तुम्हा दोघा भावांच्या बंधुप्रेमाचा, तुमच्या कार्याचा 28ला 2 बाद. सध्या टीम मानकोली आय बर्ड, अगदी आपण पाहतो ना बर्ड आय व्ह्यू सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. 30 लॉस ऑफ 2, 2 धावा 8 झाल्यात. ऑनलाईन थोडंसं आपण तिकडे पाहताय. अगदी आता जो नजारा तुमच्या समोर आहे खूप सुंदर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक 15 धावा आतापर्यंत खर्च झालेत. सौरभनं खूप चांगला डाव सावरला. 5 बॉलमध्ये 16 रनवरती तो बॅटिंग करतो. विनीत खेळतो 11 वरती. बॅटच्या समोर होता, ड्राईव्ह केला, बॅकलिफ्टला खाली आणत अतिशय सुंदर फटका. आताच झालेली इनामपुरीची KPC ट्रॉफी आणि त्या स्पर्धेचा मालिकावीर 4 व्हीलरचा हकदार जो खेळाडू राहिला तो सध्या विनीत माळी मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अनेक दिग्गज ISPL प्लेयर देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. कालचा काय माहोल होता. ठाणे विरुद्ध रायगडची मॅच या स्पर्धेतील कालचा तो दिवस होता ना, मागच्या 8 पर्वातील अर्थातच सर्वाधिक ऐतिहासिक दिवस बनून गेला. आणि काल ठाणे विरुद्ध रायगड जो सामना झाला, मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्यासोबत एक जबरदस्त रॉयल एंट्री आपण पाहिली आणि इंस्टाग्राम सोशल मीडियावरती जवळजवळ 1.5 लाख लोकांनी त्या व्हिडिओला लाईक केलं आणि लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज खरं तर त्या व्हिडिओला कालच्या एकाच रात्रीमध्ये मिळाले. आणि काल तब्बल 10 लाख लोकांनी यूट्यूबवरती ऑनलाईन ही स्पर्धा गौरव सावंत आणि त्यांच्या टीम सोबत पाहिली. 32 धावा मागच्या 3 बॉलवरती लगातार 3 डबल आलेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली होती, लेग बाईट्स. प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला धावा या ठिकाणी दाखवतं. आतापर्यंत 60 धावा. कर्तृत्व आणि नेतृत्व आणि नेतृत्व अगदी करण्याची क्षमता तुमच्याकडे असेल ना तर आयुष्यात कधी माघार घेऊ नका. नेहमी पुढे पाहत राहा. आयुष्यात काही ना काही मिळेल आणि लवकरच ते सोन्याचे दिवस मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्या वाट्याला येणार यात ती मात्र शंका नाही आहे. मगाशी व्यासपीठावरती राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि युवकांचं भविष्य पाहणारं नाव आपल्यासोबत आणि त्यांचं मनोगत तुम्ही ऐकलं. आणि एक लाईन त्याच्यामध्ये होती ना, त्या लाईनमध्ये अर्थ खूप मोठा होता.
जर आमदार किसनजी कथोरे साहेबांचं आगमन झालं असतं तर एक सरप्राईज होतं. या सरप्राईजची वाट आम्ही आवर्जून पाहू. साहूल नक्की लागली आहे. काही पावलं आता काहीतरी आनंदाच्या गोष्टीकडे वळतात. सिंगल ऍड झाली आहे आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. षटका मैदानावरती जर पाहिली आतापर्यंत संपन्न झालेली तुम्हाला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 3 आणि हे सगळे स्टँड गजबजून प्रेक्षकांनी भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक ब्रेक मैदानावरती केला जाईल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या मैदानावरती आलाय. तुम्हा सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक प्रेक्षक आता भोंगे घेऊन देखील आलेत आपापल्या गावाला, आपल्या टीमला, आपल्या आवडत्या प्लेअरला सपोर्ट करण्यासाठी. या छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू मैदानावरती. या सतीश सर्वांचं खरं तर याच दरम्यान तुम्ही पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी निलेशजी आयरेकर यांचं आगमन झाले. त्यासोबत महेंद्रजी आयरेकर, संदेशजी भोईर, विश्वराजजी बाळी, पांडुरंगजी दळपे, त्यासोबत समीरजी खडे, एके प्रोफेशन आणि आताच सागर महाराज म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यासोबत जीवनजी घरत आपण आलेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यासोबत आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावरती कृषी उत्पन्न बाजार समिती आपण पाहतोय माजी सभापती भाऊशेठ राऊत यांचं आगमन झाले. त्यांचंही बळपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहुणे येते क्रिकेटच्या दरबारा, हाच या स्पर्धेचा दिवाळी दसरा. अक्षरशः काल प्रवीण सर ओमकार सर जर पाहिला तर दिवाळीच्या अगोदर आम्ही काल दिवाळी एन्जॉय केली. काय माहोल बनला होता रायगड बनाम ठाणे. आणि अगदी बरोबर. काल 10 लाख व्ह्यूज या स्पर्धेला मिळाले. म्हटलं तर 1 मिलियन व्ह्यूज काल या स्पर्धेला मिळाले. 1 मिलियन लोकांनी स्पर्धा युट्यूब वरती पाहिली. हे यश आहे A1 जोडीचं. मी उल्लेख केला सुरुवातीला की ही स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मयूर ग्रुप आयोजित ही स्पर्धा भारतभर काल पाहिली गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची वेगळीच चर्चा होती. चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करता आणि या स्पर्धेमध्ये ते वेगळं पण मला सातत्याने पाहायला मिळतं. काहीतरी नवीन प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये होत असतं आणि आजही होत आले. अशी स्पर्धा अभिमानाची आणि बहुमानाची स्पर्धा. अगदी नाविन्यता या संबंध स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. काटेकोर पद्धतीच्या उपाययोजना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं आयोजन संबंध आयोजकांच्या माध्यमातून साकार होतंय. खरं तर बदलापूर हे फक्त शहर नाहीये तर विचारांची जन्मभूमी आहे ओमकार सर. अगदी बरोबर. आणि याच बदलापूर शहरात अगदी तुम्ही बायोग्राफी पाहिली असेल कालच्या दिवसामध्ये देखील जी आपल्या मोठ्या टेलिव्हिजन सेटवरती आली मरुददा पिसेकर यांच्या आयुष्यावरती. आणि फार चतुर्वक्री असं व्यक्तिमत्व राहिलं मरुददा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर. आणि खूप सुंदर काम खरं तर आता मरुददा सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात करतोय आणि त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान सांगणारी आणि त्याच्या यशाची गाथा मिरवणूक काढणारी ही स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची स्पर्धा आपण पाहताय. खूप सारं प्रेम आणि खूप सारा विश्वास दरवर्षी मयूरदादा, प्रतीकदादा आमच्यावरती ठेवतो. स्पेशली हर्टली थँक्स टू यू निरंजन दादा पिसेकर, अनिकेत दादा कुलकर्णी ज्यांची अफाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आणि निरंजन दादा, अनिकेत दादा तुम्हा दोघांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या पूर्ण टीम मॅनेज करणं, प्रतीक दादा मयूरदादाच्या खांद्याला खांदा लावून स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये काम करणं आणि त्यामध्ये 7 स्टार ग्रुप, गणेश दादा तरे, निखिल जाधव, मयूर सुनील पिसेकर यांचं देखील तितकंच योगदान आहे. फटका फर्स्टला बॉल हवा होता, डाऊन दी बॉल फिल्डर, बिग विकेट डाऊन 34, 34ला 4 बाद. आणि आता विकेट आली आहे मानकोलीचा वी की फॅक्टर विनीत माळी. बॅक टू द गाउट. शांताराम विकेट कीपर, कमाल की विकेट कीपिंग आहे. शांताराम पिछले मैच का मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता आणि खऱ्या अर्थाने त्याने षटकार मारला होता. लेफ्टी बॅटर युवराज सिंग स्टँड मध्ये आणि आताच त्याने झेल पकडलाय विनीत मालीचा. अफलातून झेल होता. बिग विकेट, बिग लॉस मालकोली संघाला. टॉपर हायपर अशी गोलंदाजी साकार करणारा हा मंगेश पूर्णपणे गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे आग ओकतोय. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला आता टालेबंद केलं जातं. अलीकडेच आपण विकेटचं बदल पाहिलं जिथे एक खेळाडू बाद झालाय. झटका क्रमांक 3 पाहिलं आणि सध्या घडीला 34 धावा धावपटलावरती. अगदी मयूर ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रचंड मेहनत पाहायला मिळते. हे सर्व सवंगडी अगदी बंधू प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. खरं तर मयूर ग्रुप बदलापूर परिसर
ज्या स्पर्धेचा दर्जा आहे एक वेगळ्या उंचीवर, या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजक आहेत मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर. तारे सितारे उतरले बदलापूरच्या सर जमीनवरती आणि तारे सितारे कालही आले, आजही आले आणि स्पर्धेला नंबर 1 बनवलं. अफलातून आणि चित्त थरारक स्पर्धा. याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी ही स्पर्धा आपण जर पाहिली तर बदलापूर ग्रामीण फेअर क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते आहे आणि आमच्या संस्थेचे पदाधिकारी आपल्याला पार मिळतील. मग खजिनदार सचिनजी दलाल साहेबांचं आगमन झाले, त्यासोबत कार्याध्यक्ष दिनेशजी रमेश भोईर, संस्थापक आपण पाहतोय खरं तर महेंद्रजी धुळे यांचं आगमन होतोय. त्यांना विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी खजिनदार सचिनजी दलाल, दिनेशजी रमेश भोईर कार्याध्यक्ष, त्यासोबत संस्थापक महेंद्रजी धुळे यांचे आगमन झाले. त्यांना विनंती आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. रॉयल मंचकावरती पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीनं ओमकार सर हा रॉयल मंच आज फुल आहे. अगदी बरोबर आहे. आणि हा मंच फुलायला ना अनेक जशा फुलबागेमध्ये माळ्याची गरज असते, इथे देखील तितकेच माळी आहेत. निखिल पिसेकर, अनिकेत हरजी, प्रज्वल खडकबाण, नितेश पिसेकर, श्लोक फुलवरे, विवेक पिसेकर, रितेश भोपी, धीरज पिसेकर, जयेश पाडल, रोहित पिसेकर, विशाल पिसेकर, भरत डांगे, पियुष लाड. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पूल केलाय, फटका फर्स्टला, मिड विकेटला फिल्डर आली आहे. अजून एक विकेट, ऋतिकनं टिपलाय जेल आणि मंगेशला मिळते विकेट. विशाल पिसेकर, भरत डांगे, पियुष लाड, निखिल क्षीरसागर, ओमकार पिसेकर, सार्थक पेनकर, अभंग रोठे, प्रज्योत देशमुख आणि हितेश भोपी ही सगळी मयूर ग्रुपची टीम आहे. या सगळ्यांच्या मेहनतीतनं बनतं मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषक 2026. काय खेळती आहे मैदानावरती टीम श्री हर्ष लवन, जयशंकर चांदई. प्रवीण सर, भोपूवाल्यांमध्ये काहीशी जुगलबंदी पाहायला मिळते. तू जोरात वाजवतो की मी, ही चांदीकरांची खासियत आहे. माझा क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आलाय. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. हाय व्होल्टेज मॅच. चांदई संघाला कमी लेखून चालणार नाहीये क्रिकेटमध्ये. जरी तुम्ही गोरसे ब संघाला पराभूत केला तरी चांदई संघाचा आत्ताचा परफॉर्मन्स खूप चांगला मला पाहायला भेटतो. 35 वरती 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फर्स्ट इनिंग करंट रन रेट 8.75 आणि मैदानात तकदीर अतिश उतरलाय. जितका मोठा संघर्ष यश तितकंच दमदार असतं आणि संघर्ष मोठा आहे चांदई संघाकडून आज बॉलिंग अटॅक मध्ये. फर्स्ट इनिंग तुम्ही पाहताय, लास्ट ओव्हर इथे बाकी आहे. टॉप 5 मध्ये मागचा सामना 12-13 नागाव संघाने जिंकला. रोहित होता मॅन ऑफ द मॅच. 8 बॉल मध्ये 20 धावांची अफलातून खेळी केली. परंतु आता मानकोळी संघाचा तकदीर उतरलाय आणि नशीब हे त्याचं नाव आहे. परंतु मेहनती त्याला करावीच लागेल. तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल. आक्रमण चढवावं लागेल आणि या मॅच मध्ये आपले डावपेच आखावे लागतील. षटकारांची भाषा बोलावी लागेल. अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी आखावी लागेल. 5व्या आणि 6व्या क्रमांकाची जोडी तकदीर का बादशाही त्याला इथे पेशकश करणं गरजेचं आहे. बॅटिंग मार्क वरती आतिशी फटके खेळणं गरजेचं आहे. परंतु रोखलंय. पूर्णपणे धावत संख्येला टालेबंद केलंय. तीक्ष्ण धारदार बाणा गोलंदाजीच्या माध्यमातून पेशकश करतोय. नाव आहे आतिश. पहिला चेंडू डॉट. परफेक्ट बॉल. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि पहिला बॉल परफेक्ट टाकलाय आतिश कोलंबेने. रफ्तार से गिरफ्तार, वेगावरती स्वार होणारा गोलंदाज. प्रचंड वेगवान चेंडू त्याच्या भात्यामध्ये आणि परफेक्ट बॉल तो इथे करतोय तकदीरला. पहिला बॉल 0. लास्ट ओव्हर बॉल तयार. पुन्हा आतमध्ये टाकला बॉल. स्विंग अँड मिस. टप्पा योग्य नियंत्रित गोलंदाजी. लेंथ लाईन परफेक्ट. बीट केलं बॅटर तकदीरला. तकदीर निराश करतो. एंड ऑफ द मोमेंट. लास्ट ओव्हर 2 बॉल डॉट. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक सामना. आक्रमण गोलंदाजने केलंय फलंदाजावरती. 2 बॉल डॉट. आतिशी गोलंदाजी आतिश नामक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो सुरेखरित्या चेंडू हाताळले जात आहेत. तलवाडी नाईट स्पर्धेमध्ये खुल्या गटातून अगदी एक संघ या संघासमोर साध्य झाला होता आणि त्यानंतर उत्तमरित्या आतिशी गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिले होती. अगदी ओपन गटातील संघानं पूर्णपणे शिकस्त ग्रामीणच्या माध्यमातून दाखवली होती. या चांदई संघाच्या आशिषच्या माध्यमातून आतिश ऑन फायर.
नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते कमवावं लागतं, ते जिंकावं लागतं. आणि आज आतिश कोलंबेने जिंकले सर्वांची मनं. 3 बॉल 1. लॉफ्ट केलं, बॉलला फिरून खेळलेत, भिंगरी फटका, फाईन लेग, लॉंग लेग, बाउंड्रीच्या बाहेर, फॅब 4, चौकार. आणि चौकाराच्या बरोबरीने टीम चौटा हिरवा मानकोली टीम पोहोचली 40, लॉस ऑफ 4. आतिश माळी मच निडेड फोर, ज्याची खरंच गरज होती मानकुली संघाला. कारण लास्ट बाउंड्री दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आली होती आणि आता 5व्या ओव्हर मधील 4थ्या बॉलवर रोशन चौकार आलाय. त्यामुळे पहिला फटका 15 बॉल नंतर सीमा पार हा चौकार आलाय. 40ला 4. आतिश माळीचा हा चौकार ना तो लढण्यासाठी संजीवनीचं काम करेल. येणारे 2 बॉल चांदईला सातत्य टिकवायच्या, मानकोलीला रन्स पाहिजे. लोवर फुल टॉस, हा देखील ऑन साइडला काढला. हो, व्हॉट एफर्ट वैभव थेर, सुपर फिल्डिंग. धाव फलकावरती धावा या ठिकाणी मिळतील, त्या म्हणजे 2. 42 धावा स्कोर कार्ड वरती ऍड झालेत. नुकतीच एक अप्रतिम लावणी खरं तर डीजे रॉनीच्या माध्यमातून ऐकली आणि सध्या पनवेल तालुका आणि लावणी म्हटलं शाबीरबाई पनवेलकर यांच्यासाठी फेमस आहे, जे आमचे प्रवीण टेंबे यांचे अतिशय जीवापाड मित्र आहेत. त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. 42 लास्ट बॉल पहिल्या डावातील बाकी आहे. 42 धावा, विकेट गेलेल्या 4. मजाल मॅचला एका बाजूला चांदईचं बॉलिंग अँड बॅटिंग युनिट, तर दुसऱ्या बाजूला खतरनाक बॉलिंग युनिट या टीम मानकोलीकडे. ऑन साइडला धमाका, आत आलाय की बाहेर चाललाय. हो, कॅच झाली ड्रॉप. सुरुवातीला असं वाटलं की जाईल अजिंक्य रहाणे स्टँडच्या बाहेर, नंतर बॉल आतमध्ये आला, झेल झाला, ड्रॉप आली सिंगल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज झालेत रनआउट. धावा कंप्लीट झालेत धाव फलकावरती 43. प्रत्येक मुवमेंट सेलिब्रेट केली जाते टीम चांदईच्या माध्यमातून. 43ला 5 बाद आणि पहिला डाव मैदानावरती संपलाय. बट आता वेळ झालेली आहे 9:38 अंपायर सेफ आहे. एक सिंगल मेल आणि रनआउटची जाईल विकेट. 9:38 म्हणजे जवळजवळ आता 10 वाजायला आलेत आणि अशा स्टेजला या ग्राउंड वरती आहे ना बॉल ट्रॅव्हल होणं चॅलेंजच आहे आणि लक्ष उभं झालंय. 30 चेंडू 44 या वेळात काही सन्मान, काही मान्यवरांच्या उपस्थिती स्वागताकडे. इट्स ओव्हर टू यू. राहुल चव्हाण सरांकडे जाऊयात. थँक्यू सो मच. पत्रकार बंधू आपले नरेशजी कोळंबे यांना विनंती करतो आपण या, आपलाही सन्मान आम्ही मंचावरती करतो. चला मी विनंती करेल एके प्रोफेशन यावं आपण आपला सन्मान आम्ही मंचावरती करतोय. सलामचे बंधू खरं तर एके प्रोफेशन यांचा सन्मान आपण या मंचावरती संपन्न करू. या स्पर्धेमध्ये आपण जोडले गेलात, या स्पर्धेचा घटक आपण बनलात. आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. आदरणीय मयूरजी पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना एके प्रोफेशनचा सन्मान या मंचावरती आम्ही पार पाडतोय. खरं तर आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करेल सागरजी मात्रे आपण यावं, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर जोडले गेले. तर व्यासपीठावरती सध्या जो चेहरा तुम्ही पाहता शांत स्वभावाचा हसमुख आहे. आता अख्खं महाराष्ट्र खरं तर या चेहऱ्यासाठी पूर्णतः वेड झालेला आहे. एके मेकओव्हर नावाचा अख्ख्या महाराष्ट्रात जो ब्रँड प्रसिद्ध आहे ना, आकाश फुटाने मॅन फ्रॉम काटई आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणजे आपला हक्काचा एके. वेलकम एके, स्वागत आहे आपलं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. संजयजी फुलेरे यांनाही विनंती आहे आपण यावं. सागरजी मात्रे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. त्यासोबत जीवनजी घरत आपणाची विनंती आपण या. हा सन्मान या मंचावरती होत असताना नुकताच वैभवजी कोंडिलकर कुळगाव यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सागरजी म्हात्रे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर मी विनंती करेल जीवन घरत आपण या, आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून मयूर ग्रुप आयोजित
ही स्पर्धा तुम्हाला पार मिळालेला स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर सर्वच मान्यवर आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे आज प्रत्येक पाहुणा या स्पर्धेमध्ये जोडला जातोय आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडतोय. हा सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर मी विनंती करेल पत्रकार बंधू आपण या नरेशजी कोलंबे यांना विनंती करतो आपण या आपला सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. खरं तर पत्रकार म्हटलं की नेहमीच मग सातत्याने बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली, ठाणे रायगडमध्ये नेहमीच खरं तर जे काही घडत असतं ते पडद्यावरती आणण्याचं काम करत असतात. सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर सामना सुरू होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यानंतर मी विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर बरेचसे मान्यवर जोडले गेलेत. या मी विनंती करेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊशेठ राऊत आपण या आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती पार पाडतोय. या भाऊशेठ राऊत आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. भाऊशेठ राऊत म्हटलं की नेहमीच भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय खरं तर दमदार व्यक्तिमत्व आपल्याला पार मिळेल आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडत असताना त्यासोबत मी विनंती करेल पुन्हा एकदा जोबेली गावचे उद्योजक समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर आमदार किसनजी कोतरे साहेबांच्या माध्यमातून नावानं एक मोठी स्पर्धा रंगली ते आमचे हरिजी पंढरनाथ धुळे साहेबांना विनंती करेल आपण यावं आपलाही सन्मान आम्ही इथे पार पाडतोय. या आपण त्यासोबत बळीशेठ धुळे आपणाची विनंती आपण या बळीशेठ धुळे यांनाही विनंती करतो आपण या आपलाही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. सर्व मान्यवर या स्पर्धेमध्ये खरं तर जोडले गेलेत. मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सातत्याने सर्व मान्यवर येथे विशेष प्रेम दाखवत आहेत. त्यांचे सन्मान आम्ही या मंचावरती पार पाडत असताना आमदार चषकाचे दमदार आयोजक आमचे उद्योजक खरं तर बिल्डर आणि डेव्हलपर्स मध्ये नाव मोठं आहे बळीशेठ धुळे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर मी विनंती करेल संतोषजी भोईर आपण या आपलाही सन्मान आम्ही करतोय. वडवली गावचे उद्योजक संतोषजी भोईर यांनाही विनंती आहे या आपण लवकरात लवकर आपण सन्मान करतोय. संतोषजी भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर मी विनंती करेल सर्वच आमचे मान्यवर संतोषजी भोईर आपणास विनंती आहे आपला सन्मान इथे होतोय. त्यानंतर संदेशजी भोईर आपण या संदेशजी भोईर, महेंद्रजी आयरेकर, निलेशजी आयरेकर ज्या मान्यवरांची मी नावं घेतोय आपण यावं आपला सन्मान आम्ही करतोय. विश्वनाथजी माळी, कैलासजी राऊत, कैलासजी केर यांनाही विनंती आपण या. त्यासोबत विश्वनाथजी माळी, पांडुरंगजी दळपे, समीरजी खरे. पंच थोडंसं थांबायचं मी अनाऊन्स करेल तेव्हाच मॅच स्टार्ट करा पंच. चला सर्व मान्यवर आपण लवकरात लवकर या. पांडुरंगजी दळपे आपण या. पांडुरंगजी दळपे म्हटलं की नेहमीच पोलीस पाटील अतुलजी डबरे जांभळे गावचे पोलीस पाटील आहेत आणि विश्वनाथ पाटील वांगडी आपणाची विनंती आपण यावं आपलाही सन्मान आम्ही मंचावरती करतोय. नुकताच संस्थापक महेंद्रजी धुळे आणि सदस्य अविनाशजी बजे यांचं आगमन झाले त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सर ज्या ज्या मान्यवरांची मी नावं घेतलेत त्यांना विनंती आपण या आपला सन्मान इथे केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. संजयजी फुलोरे आपणाची विनंती आपण यावं आपलाही सन्मान आम्ही इथे पार पाडतोय. ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, उपाध्यक्ष बदलापूर क्रिकेट समालोचक असोसिएशन. मॅचकडे आपण जाऊया. 44 टू विन. 30 बॉलमध्ये स्वप्न मोठं ठेवा आणि मेहनत त्याहून मोठी करा, कारण यश तुमचं नाव स्वतःहून घेईल. त्यामुळे या स्पर्धेमध्ये मोठी स्वप्न महत्वाची असतील. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 युवा पर्व, नवे पर्व, युवा सर्व. मॅचकडे आपण जातोय. लक्ष वेधूया. 30 बॉलमध्ये 44 धावेची आवश्यकता असेल आणि बॅटिंगसाठी सज्ज मंगेश आणि ऑन स्ट्राईक एंडला नितेश. चांदई क्रिकेट क्लब मैदानामध्ये उतरलाय. शिक 2-3 सन्मान राहिलेत पंच, त्यानंतरच आपण मॅच सुरू करा ही विनंती. मी ग्रीन सिग्नल देईल तेव्हाच मॅच सुरू करायचे.
सुकन्या सम्राज्ञी मयूर पिसेकर सध्या घडीला कॉमेंटरी बॉक्स मधून या संबंध स्पर्धेचा मनमुराद ते आनंद लुटत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत होत आहे स्वागत कक्षामध्ये. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 30 बॉल 44 सुपर 3 मध्ये आता माणकिवली समोर दुसरा संघ कोण? टीम श्री हर्ष 11 जयशंकर चांदई की नॅन्सी 11 चौटा हिरवा एकवीरा माणकोली? ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 30 चेंडू 44 धावा. नकद बडा न पद बडा, मुसीबत में साथ खड़ा हो सबसे बडा. अनेक साऱ्या अडचणी अनेक सारे वादळे वारे येत राहतील संकटात. स्वतःला इतकंच सांगा की फक्त लढायचं आणि घडायचं. स्वप्नील पाटील कालेर आपण या आपलाही सन्मान आम्ही ती करतोय. ओमी सर थोडंसं थांबवतोय, थोडंसं वेळ घेतोय कारण 2 सन्मान राहिले, त्यानंतर आपण मॅच सुरू करू. स्वप्नील पाटील कालेर भिवंडीवरून दाखल झाले, त्यांचंही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. हा सन्मान या मंचावरती होत असताना राजेंद्र दादा आपल्याशी विनंती, आपण या आपलाही सन्मान आम्ही करतोय. राजेंद्र दादा आपण यावं. आणि त्यानंतर काही मान्यवर खरं तर इथे जोडले गेलेत मयूरदादांचा सन्मान करण्यासाठी. मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचा सन्मान करण्यासाठी देखील काही मान्यवर जोडले गेलेत. त्यांना मी विनंती करेल, चला हरीजी धुळे साहेब आणि त्यानंतर मी विनंती करेल भाऊशेठ राऊत, संतोषजी भोईर, बळीशेठ धुळे, त्यासोबत पांडुरंगजी दलपे यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण मयूरदादा आणि प्रतीकदादा यांनी खरं तर एवढी मोठी स्पर्धा भरवली, त्यासाठी त्यांचा सन्मान इथे केलं जाईल. या मान्यवराच्या शुभ हस्ते तो सन्मान जसा कंप्लीट होईल तसा लगेच आपण मॅचला सुरुवात करू. आमचे जवळचे मित्र कुळगावचे आमचे उद्योगपती वैभवजी कोंडिलकर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण एक शेवटचा सन्मान कव्हर करतोय. खरं तर ज्यांनी ही स्पर्धा भरवली, बदलापूरचं वर्ल्ड कप ही स्पर्धा रंगती आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर यांचा सन्मान सोहळा इथे होत असताना मायाची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, त्यासोबत आपण पाहतोय खरं तर महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायाची प्रेमाची शाल आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जातोय. आणि त्यानंतर आता आपण वळतोय या मॅचकडे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये चांदई बनाम मानकोली. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमी शेट्टे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल नामदेव चव्हाण. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांची टीम खेळ श्री गणेश मानकिवली. बॉल आउट साठी तुम्ही रेडी राहा. अगदी या मॅचची विनर आणि मागच्या मॅचची विनर. 30 चेंडू 44. अंपायरचा पहिला बॉल, डेड बॉलचा इशारा. पहिला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. टेनिस बॉल क्रिकेट विश्व एक नवा सुपर डुपर स्टार घडताना पाहतीये. त्याचं नाव वैभव माळी. सलामीची जोडी मंगेश आणि नितेश. पहिला बॉल बॅटच्या समोर ऑन साइडला खेळला, डीप मध्ये मिड विकेटला एका सेक्शन मध्ये उचलला. थ्रो आला. ओ थ्रो थोडा दूर आहे, अन्यथा रनआउटचा धोका. सुरुवात झाली या ठिकाणी 2 धावानं. डाव सुरू झाला मैदानावरती. ऑनलाईन जवळजवळ 4000 प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेत. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात. प्रेक्षकांनो तुम्ही आहात म्हणून क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांनो तुम्ही आहात म्हणून स्पर्धेचे घटक बनणारे आयोजक, कॉमेंटेटर, अंपायर, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, स्कोरर आहेत. स्पर्धक तुम्ही आहात आणि प्रेक्षक तुम्ही आहात म्हणून मैदानाच्या बाहेर लागणारे अनेक सारे स्टॉल, त्या स्टॉलच्या माध्यमातनं आपल्या उपजीविकेचं साधन जगणारी अगदी दुकानदार आहेत. प्रेक्षक तुम्ही आहात म्हणून खेळाडू मोठे होतात. प्रेक्षक तुम्ही आहात म्हणून आज आपापल्या गावाच्या नावासाठी, आपापल्या खेळाडूच्या प्रेमासाठी तुमची उपस्थिती प्रेक्षकांनो प्रार्थनीय आहे. आणि त्याच लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी आलेला एक धमाकेदार दर्जेदार षटकार. स्वागत तुम्हा सर्वांचं. आणि प्रेक्षकांना क्रिकेटमय षटकाराची सलामी देती है टीम जयशंकर श्री हर्ष 11. नाम तो सुना होगा, चांदई. मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच वैभव मालीवरती प्रहार केलाय. बॉल सीमा पर षटकार. वेलकम 6
वैभव मालीचं स्वागत. बॅटच्या टोईन वरती लागल्या. ऑल पुन्हा एकदा करा फिल्डिंग. एक टप्पा बाउंड्रीच्या बाहेर. युवराज सिंग स्टँड मध्ये जल्लोष होतोय, भोंगे वाजताय, डान्स होतोय. चेअर बॉईज तिथे आलेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी टाकणारा हा बॉल सीमा पार चौकार. काय फटके खेळले जात आहे मंगेशच्या माध्यमात. म्हणू शकता आपण पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे मंगेश. ज्या दर्जाचा ग्रेट स्टार्ट पाहायला मिळतो चांदेई संघाच्या माध्यमातून. मंगेश ऑन फायर. बॅकवर्ड स्क्वेअर टेकला षटकार, लॉंग ऑफला चौकार. एका टप्प्याने खराब फिल्डिंगचं प्रत्युत्तर. 44 धावा कमी आहेत मानकोली संघ, त्यामुळे फिल्डिंग चांगलीच करावी लागेल. 27 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. बॉल तयार. शॉर्टकॉ पॉइंटला मिड ऑफ करायचं दिशा आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किंवा डायरेक्ट हिट झालीये. विकेट वरती अंपायर फिंगर गोज अप. फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय आणि नितेश बाद झाला शून्यावरती. विदाउट एनी चेंडू खेळत असताना बिना पाणी के नितेश मैदान सोडणार. फलंदाज बाद. अगदी घडलंय असं की स्वप्न पाहिली मोठा डाव साकारायची, सुरुवात झाली धमाकेदार, नशीब वाटायला आलं. ते मात्र आज थोडस अगदी ज्यावेळी लिहायला घेतलं ना त्यावेळी शाही संपली होती आणि तिकडे स्कोर लिहिला होता नावापुढे 0. धक्का लागला मैदानावरती. टीम श्री हर्ष बनला हा पहिला बैलगाडा क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांच्या बैलानं खरं तर अखंड महाराष्ट्र गाजवला असे नरेंद्र गोमारे आणि त्या सोबतीनं डोंबिवली चोळेगावचे परेश चौधरी पुरस्कृत संघ खेळतोय जयशंकर चांदई श्री हर्ष लवन या नावानं. तर दुसऱ्या बाजूला निंबवलीचे एक उद्योजक आणि एक चांगले क्रिकेटर मनशाभाई गुळवी पुरस्कृत नॅन्सी 11 चौटा हिरवा एकवीरा मानकोली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. 12-1 सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. 26 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावेची गरज आहे. ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहान आपण म्हणतो ना, तो क्या मजा आज जिंदगी में. अगदी तसंच आहे हे क्रिकेटच्या पटलावरील प्रत्येक बॉल आणि त्याच्यावरती रंगणारं द्वंद्व युद्ध. जर इथे मजा नाही तर सामन्याला आणि प्रेक्षकांना खरं तर एक बोरिंग मॅच पाहायला मिळेल. बट प्रत्येकाला काय आवडतं, लास्ट ओव्हर थ्रिल, लास्ट बॉल थ्रिल मॅच, नेल बायटिंग फिनिश पाहायला मिळाली पाहिजे. या मॅच मध्ये त्या अशा अपेक्षा तमाम लाडक्या प्रेक्षकांना लागलेत. बॉल तयार आहे. न्यू बॅट्समन आला शांताराम. स्ट्रायकर इंडला बॅट्समन रेडी आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. ऑन दी टॉस उभं राहून लेट कट शॉट. थर्ड मॅनला मी एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. लक्ष 44. सुरुवात धमाकेदार केली आहे टीम चांदई. 13-1 बाद आणि अंतिम बॉल P1 मधला आता बाकी आहे आणि समीकरण उरलंय 25 चेंडू 31 धावा. अगदी या टीम बद्दल जर तुम्हा दोघांना नव्यानं काही सांगायचं झालं ना तर ही टीम ज्यावेळी क्वालिफाय झाली वैभवनं केलेली बॅटिंग 17-8 बाद, तदनंतर त्यानं बनवलेल्या वैयक्तिक 32 धावा. बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर जसा आला तसा पाठवलाय. चाललाय बॉल सरळ ओव्हर द बॉलर हेड. यू जमी पर बैठकर क्यों आसमां देखता है, अरे पंखों को खेल मेरे शेर, जमाना सिर्फ तेरी लंबी उडान देखता है. बॅटिंग आवडली असेल चांदईकर, एकदा टाळ्या नक्की बनल्या पाहिजे. आणि हा षटकार मारलाय फलंदाज मंगेशनं. क्या बात. पहिलं षटक संपलंय. धावा झालेत 19. मॅच जवळ रन बॉल आली आहे. फक्त एक धाव पुढे आहे. 24 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. गावाचा विश्वास मंगेश कोलंबे 5 बॉल मध्ये 18 वरती पोहोचलाय. 24 बॉल 25 ची आवश्यकता. आणि आज आपण आपल्या गावासाठी खेळतो, आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो. कारण आज हा जो चषक जिंकणार आहे सर्वप्रथम हा गावाच्या मंदिरामध्ये जाणार, जल्लोष होऊन जाणार आहे आणि देवाला सुपूर्द केला जाईल. हाच तर टेनिस बॉल क्रिकेट आहे. गावाची एकी, गावाची एकता आणि आम्ही फक्त गावासाठी खेळतो असे दोन संघ, एक मानकोली आणि त्यानंतर चांदई. बिग फाईट, बिग बॅटल आणि कमालीची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या अगदी मागचे काही दिवस मागे गेलो ना, आता परेशदा चौधरी जे या टीमचे पुरस्कर्ते आहेत, नरेंद्र गोमारे या टीमचे पुरस्कर्ते आहेत. मागच्या 8 ते 10 स्पर्धा लगातार चांदई हरत होती.
पुरस्कर्त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. तरी देखील तुमच्यावरती ठेवण्यात आलेला विश्वास आहे ना, खरं तर लढायला या खेळाडूंना बळ देतो. कारण आत्ताचं टेनिस बॉल क्रिकेट आहे ना, खूप महागडं झालंय, खूप खर्चिक आहे. एखादा पुरस्कर्ता 20,000 15,000 रुपये ज्यावेळी तुमची प्रवेश फी भरणार त्यावेळी तुम्हाला खेळायला संधी मिळते. आणि आज त्या पुरस्कर्त्यांना पण चांदईच्या टीमनं सांगितलंय ऑलरेडी आता 80 संघातून 75ला मागे सोडत ते सुपर 5 मध्ये आलेत. हा सामना जिंकला तर सुपर 3 मध्ये आहे. उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है, लेकिन कर्जत के चांदई को था भरोसा हमारे हौसलों के आगे आसमा भी थोडा पाणी कम आहे. संघर्षातूनच खरं तर विजयाचा इतिहास घडवला जातो. टप्पा पडलाय, चालला यष्टीरक्षकाच्या हातात, धाव फलकावरती धावा 19. आणि जर चर्चा संघर्षाची झाली ना, रोशन पाटील सर खूप चांगल्या कविता आणि त्यांच्या अलंकारिक शब्दामध्ये खूप चांगलं भाषांकन करतात. या त्यांच्याकडे जाऊयात. 2 चेंडू विनीत माईनं डॉट टाकलेत. 23 बॉल 25. मॅच देखील 22 बॉल 25 वरती आता आली आहे, रंगात आली आहे. काय म्हणाल रोशन सर? नक्कीच अतिशय धारदार गोलंदाजी या गोलंदाजाकडून आखली जाते. नाव आहे विनीत माली. दमदार गोलंदाजी या खेळाडून दाखवली, परंतु लेटकट अप्रतिम दर्जाचा फटका खेळला. जिथे चांदईकर सज्ज आहेत, युवराज सिंग स्टँड कडे ते थिरकतायत. ज्या पद्धतीने प्रवीण सर यंदाच्या लग्न सराईमध्ये हे चांदईकर ज्या पद्धतीने थिरकले नसतील, आज ते नाचतायत, आज ते जल्लोष काढतायत. कॅमेरामॅन फोकस करो. युवराज सिंग स्टँड मध्ये कॅमेरा गेलाच पाहिजे. 21 बॉल 21 धावेची आवश्यकता. संघर्षाला घाबरू नका, कारण तोच तुमची खरी ताकद घडवतो. आणि काय सामना आहे. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शांताराम, ज्याने षटकार मारला होता कासगावच्या विरोधात युवराज सिंग स्टँड मध्ये, तो उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी इज व्हेरी डेंजरस बॅट्समन. बोला तयार. लाऊड अपील करत असताना पायावरती हा बॉल लागलाय. पंच दर्शवतात लेग बाईट, सिंगल कंप्लीट केली. बॉल टू रन मॅच. रन बॉल मॅच. अगदी बरोबर. अंपायरचा चांगला निर्णय. ऑफस्टम्पला मिस करत होता बॉल. मानकोली देखील लढणं घडणं जाणते, मात्र आज मानकोलीला 10 ते 12 रन शॉर्ट आलेत. त्याचं कारण हे देखील आहे, कारण मानकोलीचा एक चांगला खेळाडू दीपू माळी आज त्याच्या बिहाफ मध्ये टीम खेळते. 20 चेंडू 20. गोलंदाजीच्या जोरावरती, ताकदीच्या जोरावरती सामना मानकोली जिंकेल का, त्या प्रश्नाचं उत्तर मानकोलीकरांना स्वतःला शोधायचं आहे. कारण त्यांनी देखील स्वप्न पाहिली आहेत. खूप चांगलं क्रिकेट मानकोली खेळली आहे. अगदी अपील. आता अंपायरचा इशारा. अपील अपील अपील. नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. आता रन बॉल जी मॅच होती ना, थोडीशी पुढे जाणार आहे. मागचा चेंडू या ठिकाणी डॉट आलाय आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर लेग स्टम्पला मिस करत होता. लेग स्टम्पला मिस करत होता बॉल. खूप चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून. आणि इम्पॅक्ट देखील आउटसाइड द लेग होतं. राईट आर्म बॉलर ज्यावेळी राऊंड द विकेट राईट बॅट्समन साठी अगदी बॉलिंग करतो ना, लाईक बिफोरच्या विकेट चान्सेस फार कमी बनतात. आणि त्यातल्या त्यात विनीत माई अँगल सोबत बॉल थोडासा बाहेर काढतोय आणि इम्पॅक्ट आउटसाइड द लेग. तर अंपायर तिकडेच म्हणाल कहाणी खत्म है बॉस. डेफिनेटली हौसले बुलंद हो तो पहाड़ भी मिट्टी का ढेर लगता है. आणि हो, हौसले बुलंद आहेत मॅच मध्ये. टायमिंग बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये पोहोचलाय. आउटफील्ड वेगवान बॉल जिंकलाय पुढे, परंतु स्टॉप केलं. एंड ऑफ द मुवमेंट. थांबवलं बॉलला आणि 2 धावा इथे वाचवल्यात. 100% कमिटमेंट, फिल्डिंग एफर्ट लाजवाब. कारण महत्वाची मॅच आहे. संपूर्ण समर्पण करत असताना आपण फिल्डिंग टीमला पाहतो. हम भी किसी से कम नहीं. आणि बाजी कधी कोणी मारू शकतो, परंतु 100% योगदान फिल्डिंग मध्ये मानकोली संघाने इथे दिलाय. एक एक धाव महत्वाची आहे. चौकार वाचवला आणि 2 धावा देखील वाचवल्यात. नक्कीच प्रयत्नवादी व्हावं लागेल. समीकरण पाहावयास मिळेल. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. मंगेश खेळतोय 7 चेंडू 20. पाण्याची मागणी केली जाते आणि शांतारामचा विचार केला, त्यांनी चांगलं काम केलं. 5 चेंडू खेळाय, 5 धावा त्याच्या बॅटमधून. सुपर निश्चित सुपर फाय हाय फाय लढत आहे आणि ही लढत जिंकण्यासाठी 2 संघ आतुर आहेत. ओमकार सर, नक्की 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 26. 44चं लक्ष आहे. 18 चेंडू 18ची गरज आहे. मजा आल्या मॅचला जर एखादं चांगलं षटक मानकोलीसाठी आलं तर. आणि 18 चेंडू 18 धावा या सामन्यामध्ये या ठिकाणी बनवायच्यात. खूप चांगला सामना खरं प्रेक्षकांना अपेक्षित होता. बॅटिंग वाटायला आली मानकोलीच्या. त्यानंतर जी गोलंदाजी केली हर्ष आणि त्या सोबतीनं श्रीलवन जयशंकर चांदईनं, ती खूप सुंदर होती. अतिशय सुंदर हे क्रीडांगण देखील आहे. या मैदानाची सौंदर्यता पाहायला प्रत्येकाला आवडतं, कारण या मैदानावरती एखाद्या नव्या नटलेल्या नवरीला देखील लाजवेल ना, इतकी खरं तर सौंदर्यता लाभलेली आहे की पाहता क्षणी प्रेमात पडावं, पाहतच राहावं, पाहतच राहावं आणि पाहतच राहावं. असं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल
फील अँड वी बॉस. इकडे आल्यानंतर प्रत्येक जण जो तो हरवून जातो स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाच्या प्रेमात आणि तिकडेच रंगतंय भारत विश्वातील ग्रामीण क्रिकेट संघांसोबत. भारताच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आजवर जे कधी घडलं नाही की 80 ग्रामीण संघ त्यातून प्रत्येक दिवशी 8चा हाफ आणि 10 विजेत्या संघातील 10 सर्वोत्कृष्ट टॉप स्कोरर प्लेयरला एक 2 व्हीलर मोटर बाईक, त्यानंतर नंबर 11 नंबर 12 10 मोटर बाईक विनरच्या व्यतिरिक्त अगदी जो मालिकावीर बनेल त्याच्यासाठी फ्रीज आणि नंबर 12 बेस्ट बॅट्समन त्याच्यासाठी आपण देतोय LED टीव्ही. त्यानंतर नंबर 13 त्याच्यासाठी आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. अशी अनेक सारी पारितोषिकांची रेलचेल. बॅटच्या समोर हलक्या हाताने खेळले ओ कॅच ड्रॉप. तुम्ही त्या स्टेजला आहात जिकडे 18 मध्ये थांबवायचे 18. अशा क्षणाला कॅचेस तुम्ही ड्रॉप करू शकत नाही आहात. एखादी संधी मिळाली मॅच मध्ये पुन्हा येऊ शकते. टीम मानकोली धीरजनं सोडलेला तो झेल कितपत मागला ठरेल हेही पाहावं लागेल. 17चा खतरा काहीसा मंडरावतोय. समीकरण 17 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. या षटकादरम्यान अटके पार गोलंदाजी प्रवीण सर साकार झाली आणि सौरवनं पूर्णपणे दबदबा पेशकश केला तर या लढतीमध्ये रोमहर्षकता जारी राहू शकते. बॉल तयार. 7 बॉल 20 वरती खेळतो मंगेश कोलंबे. सर्वाधिक चांगली बॅटिंग केली. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. दिशाहीन बॉल टाकलाय. पंचांना चॅलेंज केलं. बॉलिंग टीम ने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. अंपायर कॉल व्हाईट बॉल आहे परंतु टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवलाय. थर्ड अंपायर चेक करतील. व्हॅनिटी व्हॅन मध्ये सध्या थर्ड अंपायर बसले tenniscricket.in आणि गौरव सावंत यांचं कौतुक करावं लागेल कारण काल रायगड ठाणे मॅच काय जबरदस्त टेलिकास्ट केली होती. सर्व कॅमेरामॅनचं आभार व्यक्त करतो. tenniscricket.in 1 मिलियन सबस्क्रायबर. युट्यूब म्हणजे 10 लाखापेक्षा अधिक लोक सबस्क्रायबर आहेत tenniscricket.in ला आणि त्याच मुले ही वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेट मधली अव्वल दर्जाची नंबर 1 वेबसाईट बनली आहे आणि क्रेडिट गोज टू गौरवजी सावंत अँड ऑल टीम. डिसिजन आलाय. हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आणि धावफलक 1 पुढे जाता. मंगेश बॅटच्या समोर वॉड शॉट बट फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हरला. युवराज सिंग स्टँडच्या समोर फटका चांगला होता. गॅप मिळालेला नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातात विसावलाय बॉल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. धक्का लागलाय. 28 ला दुसरा. धाडस केल्याशिवाय काहीच तुम्हाला मिळू शकत नाही परंतु मंगेश कोलंबे सर्वाधिक मोठा फलंदाज बाद झालाय आणि मानकोली संघाला कमबॅक करण्याची ही नामी संधी आहे. 44 धावा थांबवायच्या असतील तर अशाच प्रकारची गोलंदाजी झाली पाहिजे. सौरवला मिळाला पहिला विकेट. 2 बॉल वरती 1 गडी बाद. 2 धावा त्याने दिल्यात. 28 वरती 2. रिक्वायर्ड रेट 6.00 आणि मैदानामध्ये शांताराम 6 बॉल 6 वरती खेळतोय. काही कमालीचा सामना आहे रोशन. अफलातून सामना आणि प्रेक्षकांना आवडणारा हाच तो सामना. मंगेश कोलंबे बाद झाल्यानंतर मानकोली संघ वापसी करणार का याचं उत्तर तुम्हाला मिळेल. अगदी चांदई संघाचा वाघ चिराग कोलंबे बॅटिंग मार्क वरती येतोय ज्याच्या बॅट मधून 6 चेंडू 6 षटकार. याच स्पर्धेमध्ये ज्याने दागले असा मातबर युवा काढो बॅटिंग मार्क वरती येतोय आणि सध्या घडीला 2 संघांचा विचार केला तर निश्चितच 2 संघांचा जोश पाहायला मिळतो आणि ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा. मेहनतीचं फल हे यश असतं आणि यशाची यशोगाथा कोणता संघ गाठेल हे सुद्धा पाहावं लागेल. बिग बॅटल या 2 संघादरम्यान. बॉल तयार. सौरव विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. दिशाहीन स्क्वेअर बॉल अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल टाकलाय. 1 धाव ऍड होणार आहे. धाडस केल्याशिवाय जगात काहीच मिळत नाही परंतु समोर जिद्दी खेळाडू चिराग कोलंबे ज्याने इतिहास घडवला होता याच मैदानावरती विसरून चालणार नाहीये. त्याच्या रेंज मध्ये बॉल आला ऑलमोस्ट तो बाहेर जाणारच आणि सौरव याची खातेदारी घेतो मॅच मध्ये. पुढील बॉल रेंज मध्ये आलाय कॉम्बॉक्स मध्ये. ओ व्हाट अ शॉट. स्टॅट अँड डिलिव्हर. याच मैदानावरती 13 बॉल 47 काढल्या होत्या आणि 6 बॉल 6 षटकार मारणारा चिराग कोलंबे अंडर 17 चा हा खेळाडू 17 वर्षाचा महारथी महासंग्राम करतो या मॅच मध्ये. अगदी डीजे रॉनीला बेस्ट दणका दिला त्यानं. चांगला फटका राहिला खेळाडूचा. बेबी को बेस्ट पसंद है. चांदी के चिराग को चेस पसंद है.
वय वर्ष 17 आणि सध्या आहे अख्ख्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला फक्त चांदईच्या चिरागच्या नावाचा खतरा. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या, कारण चिरागची बॅट फक्त इतकंच सांगतीये कर्जत तालुक्याला माना के चांदई के चिराग की उम्र कम है लेकिन उसके सपने और उसके गांव के सपनों के लिए चिराग हमेशा डटकर एक दिया बनकर खड़ा है, जो कभी ना बुझा न कभी बुझेगा, वो बस सामने वाले की बत्ती मेंटोस के साथ जलाएगा. चांगला बॉल टाकलाय. पंच पुन्हा एकदा सांगतात हो वाईट बॉल आहे. बॉलर वरती प्रचंड दबाव, परंतु जिद्द कधीच थकत नाहीये. आणि हा जिद्दी खिलाडू जो उडने से डरते वो कभी नहीं डरते आणि ते उडावंच लागेल. पंच स्कोर आहे 15 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता. 15 बॉल 8 धावा. चिराग कोलंबे काही कमालीची बॅटिंग केली. 47 वरती तो चांगला खेळला. त्यानंतर 6 बॉल 6 षटकार. विक्रम आणि रेकॉर्ड त्याच्या नावावरती. याच मैदानावर बॅक टू बॅक अफलातून फलंदाजी. या टुर्नामेंट मध्ये 3 यंगस्टर्स खूप चांगले खेळले. सुपर अगदी 5 ची चर्चा झाली तर एक नागावच्या हर्षांचा उल्लेख करेल. खूप सुंदर बॅटिंग त्याने केली रनचेस करताना. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही बॅटिंग करताना पाहता चिरागला ज्याचं वय वर्ष फक्त 17 त्या सोबतीनं चामटोली टीम खेळली. अगदी त्यांच्यामध्ये अंडर 15-16 चे 4 प्लेयर खेळले आणि त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. आणि या सगळ्या टीम्स खरं तर यंगस्टर्सच्या जोरावरती आल्या आणि खूप चांगलं क्रिकेट खेळताना सगळे आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आता विजयाच्या अगदी समीप आहे. बट एक सामना असा देखील झाला होता 12 चेंडू 7 ची गरज होती आणि जय हनुमान ढोके टीमची ती मॅच 2 चेंडू आणि 3 पर्यंत जाऊन तो सामना पोहोचलेला आपण पाहिला होता. चिराग एक वादळ, एक तुफान, ते थांबत नाहीये. बॉलर वरती प्रचंड प्रेशर. व्हाईट बॉल लगातार टाकतायत सौरव. 15 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता. मॅच बॉल चेक केला जातो. चिराग कोलंबे आज त्याने इतिहास घडवलाय. मी सुरुवातीला उल्लेख केला चांदई हा कर्जत तालुक्याचा रायगडचा एकच संघ टॉप 5 मध्ये पोहोचलाय आणि उर्वरित संघ ठाणे जिल्ह्याचे तुम्हाला पाहायला मिळतात. काय फाईट केले चांदई संघाने. अफलातून बॅटिंग, परंतु त्याला साथ शांताराम देतो. 15 बॉल 8 धावेची आवश्यकता. मॅच ऑन. रोमांचक सामना. उडवलाय समोर. व्हॉट अ शॉट. प्रेक्षकांमध्ये सॅल्यूट करताना पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हार्ड हिटर फटका षटकार. बक्षीस घ्यायला स्टेजवर राहिला आईवा कॅच वाला. चला कॅच घेतली असेल तर प्रेक्षकांनी नक्की या. आणि प्रेक्षकांसाठी मयूर ग्रुपच्या वतीनं तब्बल दिलं जाणार प्रेक्षणीय जेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक. मयूर ग्रुप देखील अगदी पारितोषिकांची रेलचेल सातत्यानं करतच आलाय आणि आता चिराग भडकलाय. बेधडक आणि घे कडक षटकार मारला मागच्या बॉल वरती. सौरव थोडा निराश आहे. 13 बॉल मध्ये करायच्या 2 धावा. फक्त 2 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 17 वर्षाचा हा खेळाडू टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहताय. आज सर्वांची मनं जिंकली. संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये या नावाची चर्चा होते. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे प्रेक्षकांना. रॅलिंगला चिपकून उभं राहू नका. आता फायर शोचे फटाके तिकडे सेट करण्यात आलेत. काल देखील आम्ही खूप वेळा सांगितलं रेलिंग लोटू नका, बाजूला राहा सांगितलं मित्रा. आणि इथे आपण पाहता एक सिंगलचा प्रयत्न आणि एक सिंगल मेल. आणि ज्या दोन्ही प्रेक्षकांनी आयवा झेल पकडलाय त्यांनी वरती जायचं स्टेज वरती. VIP डाईजला तिकडे पारितोषिक दिलं जाईल. स्कोर आर लेवल 43 ऑन बोर्ड. आता फक्त एका धावेची गरज आहे. मनीष पांडे मानकिवलीचा जो प्रेक्षक आहे ज्यानं 2 आयवा कॅच या स्पर्धेमध्ये पकडलेत, परंतु पहिला रेकॉर्ड आमच्याकडे नाहीये. फक्त एकाच बक्षीस तुम्हाला मिळेल. या अगोदर 12-13 नागाव संघ जिंकलाय. 12 बॉल 1 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे, त्याचं कारण होतं चिराग कोलंबे आणि फलंदाज मंगेश कोलंबे. कोलंबे बंधूने सामन्यामध्ये मजा आणली. मंगेश कोलंबेने 20 धावा काढल्या. 2 षटकार 1 चौकार आणि चिराग कोलंबेने लगातार 2 षटकार 12 धावांची नाबाद केली. काय कमालीची मॅच झाली आहे टॉप 5 मध्ये. 43 धावा 2 गडी बाद. सद्यस्थितीला आपल्याला स्थिती पाहायला मिळते. 12 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरट्यावरती सध्या घडीला चांदई संघाला पाहू शकता. मानकोली संघाविरोधात चांगली खेळी चांदई क्रिकेटची द्वारकामाई दमदार खेळ राहिलाय. मानकोलीने दमदार खेळ साकार केला, परंतु या स्पर्धेमध्ये पूर्णपणे हाय फाय कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली तो संघ आहे चांदई. सुपर 3 मध्ये चांदई संघ पोहोचलाय. अभिनंदन. 43 धावा चेस केल्यात.
या मॅच मध्ये चिराग कोलंबोचे 2 षटकार निर्णायक ठरले आणि मंगेश कोलंबोच्या 20 धावा 2 फलंदाजांनी या मॅच मध्ये आपलं वर्चस्व गाजवलं. आम्ही थांबत नाही, आम्ही थकवत नाही, तर आम्ही फक्त जिंकण्याची सवय लावतो आणि हीच आमची ताकद, हीच आमची जिद्द, हे सांगत असताना चांदईकर. नक्कीच चांगला खेळ दोन संघांच्या माध्यमातून साकार झाला. भारत मॅच पोचवा लवकरात लवकर. तर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित पिसेकर बंधू आम्हाला माहिती देतील तर का या लढतीमध्ये कोण चांगला खेळलाय. तर त्या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी येथे घोषित करणं